झालं मग यांचं आहे ते चालू. कारण सगळ्यात मोठा तर काटा तुम्हीच असताय. कारण तुमच्यावर त्यांचा राग इतका भयंकर असतो, की ती तुम्हाला संपवण्यासाठी सुद्धा पुढे-मागे बघत नाही. आणि कुठल्याही गोष्टीला ती भीत नाही. त्यांना जर भीती असती ना कायद्याची वगैरे, तर त्यांनी असा छळ किंवा त्रास देण्याचा विचारच डोक्यात आणला नसता. आणि माणुसकी तर लोकांकडे तसल्या राहिलेलीच नसती. ती मुलींना त्रास करतात ना, दुसऱ्यांच्या मुलींना किंवा त्यांना असं वाटतं, की ती जीव नाहीयेच. ती एक रोबोटच आहे. आपण घरामध्ये काम करायला आणलेली. सून नाहीये, रोबोट आहे. फक्त हे कर गं, ते कर गं, ते कर गं, ते कर गं. फक्त एवढंच चालू असतं त्यांचं. तर मग आपण 10 ते 11 किंवा 11 ते 12 या पिरियडमध्ये आपण लाईव्ह दररोज घेणार आहोत. नवीन-नवीन विषय बोलणार आहोत. आणि खरं म्हणायला गेलं तर लाईव्ह येण्याचं कारण, की एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी किंवा आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लाईव्ह येतोय. आणि त्यासाठी जर तुम्ही मुली असाल किंवा नवीन लग्न झालेल्या सुना असाल किंवा तुमच्यावर अत्याचार होत असतील, तर नक्कीच तुमची मतं मला मांडा. कमेंटमध्ये मला सांगा, की तुमच्या घरात पण असं वातावरण आहे आणि अशा गोष्टी घडतायत, छळ होतायत. तर नक्कीच माझ्याबरोबर तुम्ही लाईव्ह ह्या गोष्टी शेअर करू शकतात. का माहितीये का? कारण मन मोकळं केल्याने ना कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाण्याचा म्हणजे जो धोका असतो तो कमी होतो आणि मन मोकळं करणं खूप गरजेचं असतं आणि बोलण्यासाठी एक व्यक्ती असा पाहिजे असतो आपल्याला, की आपण त्याच्यापाशी मनसोक्त बोलू शकतोय किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने, आपलं मन हलकं केल्याने आपल्या मनावरचा ताण कमी होतो आणि आपलं माइंड सुद्धा फ्रेश राहतं. मनात जर गोष्टी आपण दाबत राहिलो, म्हणजे ते एक प्रकारचं दडपण येतं किंवा गुदमरल्यासारखं होतं. थोडक्यात कंठ दाटून येतो. बघा तुम्ही कधी रडताना वगैरे किंवा असा कंठ दाटून येतो, की तोंडातून आवाज निघतच नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात महिलांमध्ये. थायरॉइड किंवा काय. तुम्हाला माहितीच आहे. या गोष्टी होतात आणि त्या गोष्टी होऊ नये म्हणून एकमेकांशी संवाद करणं खूप गरजेचं आहे. अ, मुली-मुलींनी किंवा महिलांनी म्हणजे आपल्या स्त्री वर्गाने तरी एकमेकांना त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. पुरुषांना तर मी यामध्ये इन्क्लूड केलंच नाहीये. कारण ते त्यांच्या कामामध्येच असतात. बरोबर आहे. तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्यापासून आपण लाईव्ह तर येणारच आहोत. त्यामुळे न चुकता आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. प्रिया ओहळे YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या Instagram आयडीला सुद्धा फॉलो करा. FBला फॉलो करा. FBला मी नवीनच जॉइन झालेले आहे. FB मी मेन्शन करेल तुम्हाला माझी आयडी आणि Instagramची आयडी तर मी मेन्शन केलेलीच आहे. तुम्ही नक्कीच मला Instagramला सुद्धा फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझं नोटिफिकेशन येत राहील आणि आपले नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मग आजच्यासाठी एवढंच आहे आणि दररोज मला लाईव्हमध्ये जॉइन होण्यासाठी अ, मला सपोर्ट करा. तुमच्या महाराष्ट्र ताईला पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करा. धन्यवाद.